तुमचं स्वागत आहे। आज आपण अर्धा किलोचे शंकरपाळे कसे करायचे ते बघतोय। हा अर्धा किलो मैदा घेतला आहे। अर्धा किलो मैद्यासाठी एक मोठी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी दूध, थोडं चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर। साखर, दूध, तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी वापरू शकता। वेलची पावडर, अर्धी वाटी तूप आपण इथं टाकतोय बघा। साखर वितळेपर्यंत ते हलवून घ्यायचं। चांगलं गरम झालं की आपण गॅस बंद करणार। चिमूटभर मीठ, साखर आणि दूध, तूप हे गरम केलेले ते टाकून घेऊ आपण। आता लागेल तसं टाकायचं। ते उरलेलं दूध आहे ते पण टाकून घेऊ आपण। पीठ आपलं आता मळून झालेलं आहे। 10 मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवू। पुन्हा झाकून ठेवायचं एक गोळा घेतल्यानंतर। लेयर्स येण्यासाठी आपण असे पूड करून घेऊ। हे बघा, हे बघा असं एवढं ठेवायची जाडी, मग छान त्याला लेयर्स येणार। तेल
आधी गरम करून घ्यायचं आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा आता, कारण ते मध्ये शिजले पाहिजे शंकरपाळे. 2-3 मिनिटं त्यांना टच नाही करायचा. हे बघा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मस्त तळून घेऊ. तुम्ही बघू शकता हे बघा. आणि स्लो गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस केला ना तर मग ते जळू शकतात. बघा किती सुंदर कलर आलाय. आता असे सर्व शंकरपाळे आपण तळून घेऊ. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.